नमस्कार. हायपर ॲक्टिव्ह मुलं म्हणजे काय आणि त्यांना कसं मॅनेज करायचं याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला कधी जाणवले का, घरातली मुलं एकही मिनिट शांत बसत नाही. सारखे ते धावत असतात, पळत असतात, उड्या मारत असतात, काहीतरी पसारा करत असतात, इकडे तिकडे उशा फेकत असतात. काही करा, पण मुलं काही शांत बसत नाहीत. याच मुलांना हायपर ॲक्टिव्ह मुलं असं म्हणतात. मग यांना मॅनेज कसं करायचं? यांच्यामध्ये भरपूर अशी ऊर्जा सामावलेली असते. या मुलांमध्ये खूप सारी एनर्जी असते. मग ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते बाहेर काढत असतात. काही करा, ही मुलं काही कधी शांत बसत नाहीत. अगदी हाणून मारून मुलांना शांत केलं ना, तरी देखील काही ना काही हातांची बोटं ते हलवत राहतील, पाय तरी हलवत राहतील, कुठेतरी टुकटुक तरी करत राहतील. काही ना काही पण ते करत राहतात. ते काही शांत बसत नाही. अशी हायपर ॲक्टिव्ह मुलं खूप हुशार असतात, खूप ॲक्टिव्ह असतात. म्हणून तर त्यांना हायपर ॲक्टिव्ह म्हणतात ना. त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी असते. या मुलांच्या एनर्जीला आपण जर योग्य वळण दिलं ना, याचा खूप फायदा मुलांना भविष्यात होऊ शकतो. हायपर ॲक्टिव्ह मुलांना मॅनेज कसं करायचं? यासाठी सगळ्यात आधी तुम्ही मुलांना फिजिकली ॲक्टिव्ह ठेवा. मुलांना शारीरिकरित्या ॲक्टिव्ह ठेवा. यासाठी काय करता येईल? काही मुलं सकाळी उठल्यानंतर लगेचच मोबाईल हातात घेतात किंवा लगेचच उड्या मारायला लागतात, काहीतरी खेळणी घेतात, काही ना काही ते करत राहतात. मग अशा वेळी तुम्ही मुलांना सकाळी उठल्या उठल्या छान व्यायाम करायला सांगितला, अगदी हलका हलका. तुम्ही एक 15 ते 20 मिनटं मुलांना व्यायाम करायला सांगू शकता. मुलांना जो व्यायाम सुटेबल होईल असा छान मोबाईलला किंवा टी व्हीला तुम्ही व्यायामाची व्हिडिओ लावून देऊ शकता. ती पाहता पाहता मुलं व्यायाम करतील. सुरुवातीला काही दिवस सवय लागेपर्यंत तुम्ही स्वतः मुलांसोबत व्यायाम करा. त्यामुळे मुलांना व्यायामाची सवय लागेल. त्यानंतर शाळेत जाण्यापूर्वी तुम्ही मुलांना त्यांची स्कूल बॅग भरायला सांगा, पाण्याची बॉटल भरायला सांगा, त्यांना स्वतःचे कपडे स्वतः घालायला सांगा. आणि सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी तुम्ही मुलांना स्विमिंगला, सायकलिंगला नेऊ शकता. वेगवेगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही मुलांना करायला सांगू शकता. मग त्यामध्ये दोरीच्या उड्या असतात, दोरीच्या उड्या तुम्ही मुलांना मारायला सांगू शकता. एखादा डान्स मुलांना शिकवू शकता. यातून मुलं फिजिकली ॲक्टिव्ह राहतील आणि त्यांची ऊर्जा योग्य रीतीने वापरली जाईल. यातून मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लागेल. सायकलिंग करून, व्यायाम करून किंवा छान एखादा मैदानी खेळ खेळून मुलं दमली ना, की मुलं आपोआपच घरात आल्यावर शांत बसणार आहेत. त्यावेळी मग तुम्हाला सांगावं लागणार नाही आहे की शांत बस, कारण ऑलरेडी त्यांची सगळी एनर्जी कन्झ्युम झालेली असणार आहे. ते दमलेले असणार आहेत. त्यामुळे घरात येऊन ते आपोआप शांत बसणार आहेत. आणि या सगळ्या दमणुकीमुळे आपोआप रात्री छान झोप लागणार आहे. मग झोपतानाही मोबाईल घेण्याची गरज पडणार नाही आहे. त्यामुळे तिथे मुलांचा स्क्रीन टाईम कमी होणार आहे. तर मुलांचं रुटीन सेट कर. तर आता मुलांचं रुटीन सेट का करायचं सांगते. या हायपर ॲक्टिव्ह मुलांमध्ये ना एनर्जी खूप असते आणि या एनर्जीचा वापर जर योग्य रीतीने झाला नाही, योग्य पद्धतीने झाला नाही, तर मुलं वेगवेगळ्या पद्धतीने ती एनर्जी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना जे सुचेल ते करत राहतात. मग उड्या मारणं, उशा फेकणं, घरात पसारा करणं, काहीतरी नवीन आणलेलं खेळणं तोडून पाहणं, त्याच्यामध्ये आतमध्ये काय आहे ही सगळी एक्साइटमेंट, काही करून त्यांना शांत बसवत नाही. अशा मुलांच्या एनर्जीचा वापर आपण जर योग्य रीतीने केला, त्यांना जर एक छान रुटीन सेट करून दिलं, तर मुलं आपोआपच शांत होत जाणार आहे. आत्ता काय करायचं आहे, हे काम झाल्यानंतर मग पुढचं काम काय असणार आहे. समजा आत्ता आईने आपल्याला अभ्यास करायला दिलाय, 20 मिनटं अभ्यास करून झाल्यानंतर ना आपल्याला 10 मिनटं स्क्रीन टाईम मिळणार आहे. मग स्क्रीन टाईम झाल्यानंतर ना काय आहे, त्याच्यानंतर ना कुठलं काम करायचं आहे, मग हे काम झाल्यानंतर ना मग काय काम आहे. यामध्ये मुलं ऑटोमॅटिक बिझी राहणार आहेत. मुलं फिजिकली ॲक्टिव्ह तर राहणारच आहेत, मेंटली सुद्धा बिझी राहणार आहेत. यामुळे मुलांमध्ये आपोआपच शांतता येणार आहे. रुटीनमध्ये कोणत्या वेळेला काय करायचं, आत्ता एक काम झालं की पुढचं काम कोणतं असणार आहे, हे एकदा फिक्स झालं ना, मुलांचा अभ्यास पूर्ण होणार आहे, मुलांचं खेळणं होणार आहे, मुलांचा स्क्रीन टाईम होणार आहे, मुलांचं जेवण वेळेवर होणार आहे, त्यानंतर झोप वेळेत लागणार आहे, मुलांची छान दमणूक होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना प्रत्येक गोष्ट ही वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होणार आहे. त्यामुळे आपोआपच पालकांनी मुलांवर ओरडणं, चिडणं हे कमी होणार आहे. आणि पालक मुलांवर जर ओरडले नाही, चिडले नाही, तर ऑटोमॅटिक मुलंही शांत राहणार आहे, मुलांचा हट्टीपणाही कमी होणार आहे. कारण यामध्ये सगळंच रिकवर होणार आहे. मुलांचा अभ्यास, टी व्ही, मोबाईल, खेळ, त्यानंतर झोप, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ना की पालकही शांत होणार आहेत. पुढचं म्हणजे मुलांना घरातल्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या द्या.
मुलांना घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, घरातली कामं प्रत्येकाला आली पाहिजेत. मुलांना जे शक्य होईल अगदी छोटी छोटी कामं तुम्ही मुलांना सोपवू शकता. अगदी मग कपड्यांच्या घड्या घालणं असेल, अगदी खोली साफ करणं असेल, झाडून घेणं असेल, अशी छोटी छोटी कामं तुम्ही मुलांना देऊ शकता. जसं की शाळेतून आल्यानंतर टिफिन बॅग रिकामी करणं असेल, स्कूल बॅग जागेवर ठेवणं असेल, किंवा मग आपलं जेवण झाल्यानंतर ताट उचलून ठेवणं असेल आणि अगदीच ताट साफ करणं शक्य होत असेल तर तेही करणं. अशी छोटी छोटी कामं तुम्ही मुलांना सांगू शकता. यातून मुलं जबाबदारी घ्यायला शिकतील, घरातली कामं करायला शिकतील आणि या कामांमध्ये मुलं बिझी राहिली ना की आणि आपोआपच मुलांचं मस्ती करणं कमी होऊन जाईल. पुढचं म्हणजे मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा. काय होतं, बऱ्याचदा ही हायपर ॲक्टिव्ह मुलं असतात ना, ही खूप मस्ती करतात. यांच्या दंगामस्तीमुळे पालक अक्षरशः वैतागून गेलेले असतात. मग पालक पर्याय म्हणून मुलांच्या हातात मोबाईल देतात किंवा मुलांना TV लावून देतात. यातून मुलांचा एक तर स्क्रीन टाईमसुद्धा वाढणार आहे. मग यामुळे काय होतं, मुलांना स्क्रीनची इतकी सवय लागते की मुलांना जेवतानाही स्क्रीन हवी आहे, मुलांना अभ्यास करतानाही स्क्रीन हवी आहे. एवढंच नाही तर अगदी ब्रश जरी करायचा असेल ना, मुलांना स्क्रीन हवी आहे. म्हणजे कुठलंही काम करायचं म्हटलं की आधी मोबाईल दे तर मी हे करतो, इतकी सवय मुलांना लागलेली असते. त्यामुळे शक्यतो मुलांना मोबाईल देऊ नका. आपण पालक आपली सोय म्हणून मुलांच्या हातात मोबाईल देतो. हां, कदाचित मोबाईल दिल्याने तेवढ्या वेळापुरता मूल शांत बसेल, पण त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती कुठेच कन्झ्युम झालेली नाही आहे ना. त्यामुळे मोबाईल ठेवल्यानंतर ना ते पुन्हा उड्या मारायला लागणारच आहे, ते पुन्हा मस्ती करायला लागणारच आहे. त्यामुळे मोबाईल देऊन त्याला शांत करणं हा पर्यायच नाही आहे. त्याऐवजी तुम्ही मुलांना पझल सॉल्व करायला द्या, पेंटिंग, क्राफ्ट, आर्ट ह्यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही मुलांना करायला देऊ शकता. यातून मुलं आपोआप बिझी राहतील आणि त्यांच्या एनर्जीचा योग्य वापरही होईल. मुलं आपोआप एका जागी शांत बसून चित्र काढण्याच्या प्रयत्नात रंगून जातील. खूप महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे हायपर ॲक्टिव्ह मुलांना सांभाळताना, हाताळताना पालकांनी शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. हायपर ॲक्टिव्ह मुलं जी असतात ना, ती ऐकत नसतात. त्यांना शांत बसा म्हटलं की ते ऐकत नाही, उड्या मारू नको म्हटलं की ऐकत नाही. मुलं कशीच ऐकत नसतात. मग त्यावेळी मात्र पेशन्स लेवल संपते आणि पालक त्यांच्यावर ओरडतात. पण आपण ओरडल्याने मुलं आणखी चिडचिडी होतात. आपण चिडचिड केल्याने मुलंही चिडचिड करायला लागतात. मुलं आणखी हट्टी होतात. आपण नको म्हटलं की मुलं मुद्दाम करायला जातात. त्यातून मुलांचा हट्टीपणा वाढत जातो. त्यापेक्षा मुलांना शांततेत समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आपण जर शांततेत समजून सांगण्याचा प्रयत्न केला ना, तर मुलं ऐकून घेतात आणि ओरडण्याने, चिडण्याने जेवढा परिणाम होणार नाही ना, तेवढा परिणाम आपण शांत बसून सांगितल्याने होत असतो. त्यामुळे मुलांना शांतपणे समजून सांगा. पालकांनी संयमी राहणं, शांत राहणं हे मुलांच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पालकांनी पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय, हायपर ॲक्टिव्ह मुलं म्हणजे काही त्रास नाही आहे. हायपर ॲक्टिव्ह असणं हे मुलांना मिळालेली देवाची देणगी आहे. हे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या मुलांमध्ये इतकी सारी एनर्जी भरलेली आहे, तर त्या एनर्जीचा वापर जर योग्य दिशेने झाला, त्या एनर्जीला जर योग्य वळण मिळालं तर मुलांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. अशी हायपर ॲक्टिव्ह मुलं ज्यांच्यामध्ये खूप सारी एनर्जी भरलेली आहे, त्या एनर्जीला जर आपण योग्य दिशा दिली, योग्य वळण दिलं, तर ही मुलं भविष्यात जाऊन क्रिएटिव्ह, कॉन्फिडंट आणि सक्सेसफुल होणार आहेत. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.